अश्विन भाऊ आणखीन वहिनीची कोणती पर्सनल गोष्ट चालू तरी चला तर मला व्लॉग मध्ये सांगतो पुढे, म्हणून आपल्याला लवकरात लवकर फॉलो आणखीन सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी व्लॉग मध्ये. तर मंडळी, आपला आजचा विषय असा होता, आपल्याला जात होता एका शॉपची व्हिडिओ बनवासाठी. मग पटपट आपण रेडी वगैरे होऊन जातो. मग पटकन आपण आपल्या गाडीची चाबी वगैरे घेऊन घेतो, गाडी वगैरे बड्यापैकी पोचून वगैरे घेतो, एकदम चमकून देतो आपण आपल्या गाडीला मग चाबी लावून घेतो ना, डायरेक्ट निघून जातो आपण मॉल मध्ये जाण्यासाठी. फायनली पोहोचून जातो ना, इकडे शानू भैया बड्यापैकी शॉर्ट्स वगैरे काढतो. शानू भैयासोबत पहिले भेटलो वगैरे. आणखीन मित्रांनो, सर्वात पहिले शानू भैया आणखीन मी यांची पूर्ण शॉप वगैरे बघून घेतली. शॉप तर एक नंबर होती नाही, तुम्हाला कोणी पण सांगून देईन. तुम्ही लोक कल्याणेश्वर मंदिरकडे येऊन जाऊन सेवा कुठे आहे विचारून घ्या, तुम्हाला कोणी पण त्यांचे लोकेशन सांगून देईल. शॉप वगैरे तर एक्सप्लोर केली. म्हटलं आता शूट पण आपण चालू करून घेऊ म्हटलं शानू भैयाला. मग पटपट शानू भैयानं आपला आयफोन 17 प्रो मॅक्स काढला ना, पटपट शॉर्ट्स वगैरे काढले. आपण पण थोडे बहुत शॉर्ट्स वगैरे काढले, तुम्ही लोक बघू शकता. आणखीन इकडे ब्रायडल कलेक्शन तर इतकं मस्त आहे यार, तुम्हाला काय सांगू यार, मी पाहतच राहिलो यार. तिकडे किती मस्त मस्त ड्रेस होते यार, पण काय करू, आपली कोणती गर्लफ्रेंड वगैरे नाही तर म्हणून आम्ही तिच्यासाठी काय घेतलं वगैरे नाही यार. आम्ही लोकांना असं मस्ती मजा करत करत आपला पूर्ण शूट वगैरे कंप्लीट करून घेतलं ना. आज होता लास्ट शॉट आमच्या आजच्या शूट वगैरे संपवून घेतो आम्ही लोकांना. आज शानू भैया तर म्हणे यार, तुम तर पुरे घोडे जैसेच लंबे हो म्हणे यार. बात तो सही है. आणखीन मित्रांनो, ज्यांना कोणाला पण प्रमोशन वगैरे करायचे राहील, आपल्या शॉपच्या मी स्क्रीनवर 2 आयडी देऊन राहिले. दोघांमधून एका आयडीला डीएम वगैरे करून घ्या. हिंदी प्रमोशन, मराठी प्रमोशन दोघं पण करून मिळून जाईल. तुम्ही टेन्शन नको घ्या, फक्त आम्हाला प्रमोशन मारासाठी बोलवा. शूट वगैरे खतम होऊन जाते ना, डायरेक्ट वंशच्या घरी चालले. त्याला उचलून घेतो आपण, गाडीवर बसवून घेतो, डायरेक्ट आणून घेतो त्याला बिर्याणी खाण्यासाठी. फायनली आपली बिर्याणी वगैरे येऊन जाते, पोटची पूजा वगैरे करून घेतो. मग डायरेक्ट येऊन जातो घरी येतो ना, पाहतो तर अदुले आपला गाठी टाकायला आलते ना. क्रियांशीला काऊन नाही टाकली मी तुम्हाला याच्या पण रिझन सांगतो, कारण की ते घरीच नव्हते, ते गेली होती बालाघाट मध्ये. मग आपण आपल्या मित्रा लोकांसोबत येऊन जातो गार्डन मध्ये. आज आम्हाला व्हिडिओ वगैरे काय बनवायची वगैरे नव्हते. मग दीपांशू मोहित वगैरे येऊन जाते, मार चकलासच करत राहायचे. जिकडे दीपांशू मोहित वगैरे वंश वगैरे सगळं आम्ही लोक राहिलो ना, इकडे चकलाच नवीन असं तर बिलकुल कधी होणार नाही आहे. गार्डन मधून घरी वगैरे येऊन जातो, इकडे पाहतो तर अधू आणखीन पाहिलं तर बढ्यापैकी डान्स वगैरे करत होते. मग मीनं पण थोडा वेळ डान्स वगैरे करून घेतला. आणखीन इकडे पायल वहिनी आणखीन अश्विन भाऊचे एकदम भारी डिस्कशन चालू होतं. पायल वहिनी म्हणे शोरमा खाली जाऊन अश्विन भाऊ म्हणे तू म्हणशील ना मी नेणार नाही म्हणे. डिस्कशन हात चालू. जसं आपण व्लॉग चालू केला, पायल वहिनी डायरेक्ट शर्मावून गेली. आणखीन इकडे रवी काकाच्या काय अलगच चालू होता. बढ्यापैकी कायरवले खेळवत होते ना, स्वतः पण खेळत होते. रवी काका डायरेक्ट हत्ती उडवत होते. हत्ती विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, डायरेक्ट हत्ती उडवते रवी काका. मग पाहिजे तर आमची काकू बढ्यापैकी पोळी वगैरे बनवत होते. म्हटलं गुड जॉब, म्हटलं पोळी बनवणं चांगली गोष्ट आहे. म्हटलं चालले जातं. मग आपण मोमिनपुरामध्ये मोहब्बतच्या सर्वात पहिले. मग तुम्हाला पण मोहब्बत झाली असेल माझ्यासोबत तर लवकर फॉलो करून घ्या तुमच्या भावाला. आणखीन सेवामध्ये तुम्ही लोक एक वेळा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला लोकेशन सांगून देतो, कल्याणेश्वर मंदिर. तिकडे कोणाला पण तुम्ही विचारून घ्या सेवा कुठे आहे, तर तुम्हाला कोणी पण सांगून देते. मग तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता भेटून आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. त्यापर्यंत बाय बाय, नमस्कार मंडळी. फॉलो आणखीन